हल्ली धकाधकीच्या, धुराच्या, प्रदूषणाच्या, सिमेंटच्या जंगलात राहून हिरव्यागार प्राकृतिक खजिन्यांनी बहरलेल्या खऱ्या निसर्गाची ओढ आपणा सर्वांनाच असते. सर्वसाधारणपणे जे जे मानवनिर्मित नाही त्याला आपण निसर्ग म्हणतो. अशा निसर्गामध्ये क्षणभर विसावा घ्यावा ऐसे कोणाला नाही वाटणार. त्यामुळे अशाच दर्दी लोकांसाठी मुंबईच्या जवळ निसर्गाच्या कुशीत वसलेले ठिकाण म्हणजे नेचर स्टे. नमस्कार, मी राहुल म्हात्रे. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि प्रोडक्ट डिझाईन अँड डेव्हलपमेंटमध्ये आहे आणि आता ही जॉब चालू आहे माझा. मी भक्ती राहुल म्हात्रे. मी MPhil MA BEd आहे आणि ज्युनियर कॉलेजला लेक्चरर आहे. तर आमची दोघांची ही आवड ही शेती किंवा निसर्ग आणि शांतता हीच आवड आमची असल्यामुळे आम्हाला शेती पर्यटन हा व्यवसाय सुचला. पण ह्या शेती पर्यटनामध्ये सुद्धा काही वेगळे पण करावं अशी आमची इच्छा होती आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सुरुवातीलाच काही स्ट्रिक्टली नियम चालू केले. आणि त्याच्यामध्येच म्हणजे अल्कोहोलिक ड्रिंक्स नाही, जेंट्स ग्रुप्स नाही, कपल्स नाही. ह्या नियमांमुळे सुरुवातीला आम्हाला बराच म्हणजे निराशाजनक मतंही मिळत होती की तुमच्याकडे स्विमिंग पूल नाहीये, DJ नाहीये, अल्कोहोलिक ड्रिंक्स नाहीये, मग पर्यटक तुमच्याकडे कशासाठी येणार. पण आम्ही आमच्या मतावर ठाम होतो की आम्हाला माहिती होतं की पर्यटक हे आपल्याकडे निसर्गासाठी येणार, शेतीसाठी येणार, इथले पशु पक्षी पाहण्यासाठी येणार आणि चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी येणार. आणि ह्याच मतांमुळे आज आम्ही चांगल्या प्रकारे 8 वर्ष झाले हे सक्सेसफुली रन करतो आहे. आणि आपल्याकडे जे येणारे गेस्ट आहेत ते बऱ्यापैकी मोठे मोठे लोक असतात, म्हणजे CA, डॉक्टर्स, मोठे मोठे पोलीस ऑफिसर्स वगैरे असतात आणि तेही आपल्याकडे येऊन या नियमांचं कडेकोट पालन करतात. हे आम्हाला एक चांगली गोष्ट आहे. हे करत असताना आणखीन एक असा मनात विचार होता की आपण महिलांसाठी, लेडीजसाठी काहीतरी स्पेशल करावं, एक लेडीज डेस्टिनेशन तयार करावं आणि त्या दृष्टिकोनातून आमचा संपूर्ण नेचर स्टेचा स्टाफ हा लेडीज ठेवलेला आहे. म्हणजे महिलाही कुठल्याही कार्य करण्यामध्ये कमीपणा नाही हे ह्यातून दिसून येते की इतकं 8 वर्ष झाले आम्हाला रिसॉर्ट हे चालवताना कुठलीच कमतरताही आलेला नाही. माझ्याकडचा असलेला स्टाफ हा संपूर्ण जबाबदाऱ्या हे व्यवस्थितपणे पार पडतो आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या गेस्टना सुद्धा ते पाहणं हे फार म्हणजे त्यांना ॲप्रिशिएट करतात की मुली असून इतक्या छान प्रकारे सर्व सर्व्हिस देत आहेत, मनापासून सगळं करतात आणि त्याच्यामुळे त्यांना हे नेचर स्टे हे एक केवळ रिसॉर्ट किंवा एक फार्म स्टे हे वाटत नाही, तर हे आपलं एक गाव वाटते आणि इकडे येऊन एक आपण गावाकडे राहिलो, आपल्या घरच्या लोकांनी आपली सेवा केली असं त्यांना इच्छा होते. म्हणजे जी आमची टॅगलाईन आहे फॉर फॅमिली फ्रॉम फॅमिली हे एक त्याच्यातून साध्य होते. सुरुवातीलाच आपण सुपारी हाऊस पासून चालू केलं होतं की आपल्याला कमी बजेट असल्यामुळे कमी खर्चामध्ये सुपारी हाऊस बांधलं आणि त्याच्यानंतर आज गेली 8 वर्षामध्ये आपण सुपारी हाऊस, ट्री हाऊस, लक्झरी टेंट, मचान हट अशी युनिक हाऊस बांधली आणि त्याच्यामुळे लोकांना ते एक युनिकनेस इकडे फार आवडायला लागला आणि त्याच्यामुळे आपल्याकडे जवळपास 7 ते 8 वर्ष झाली रेग्युलर येणारे गेस्ट आहेत. म्हणजे तेच गेस्ट आपल्याकडे रेग्युलर येत असतात. आणि या युनिक घरांमध्ये राहण्यासाठी त्यांना आवडते कारण प्रत्येक घराची ठेवण ही प्रत्येक एकमेकांपासून खूप वेगळी आहे. म्हणजे दरवर्षी जरी रिपीट आले तरी त्यांना वेगळ्या घरात राहिल्यामुळे एक वेगळा अनुभव हा मिळत असतो. गेली 8 वर्ष निसर्गप्रेमींचे हक्काचे विश्रांतीचे ठिकाण म्हणजे नेचर स्टे. निर्मय शांतता, पक्ष्यांचा किलबिलाट यांनी आसमंत भरून जाण्याचे ठिकाण म्हणजे नेचर स्टे. चुलीवरच्या रुचकर जेवणाचा आस्वाद म्हणजे नेचर स्टे. या 8 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला ट्रिप ॲडवायझर ही नामांकित कंपनी आहे ट्रॅव्हलमध्ये, तर त्यांच्याकडून 4 वर्ष झाली कंटिन्यू आपल्याला दरवर्षी ट्रॅव्हलर चॉईस हा अवॉर्ड मिळतोय आणि हा वर्ल्ड वाईड टॉप 10% मध्ये आहे. आणि ह्या सर्व गोष्टींतून आपला निसर्ग, शेती ही जपली जाते आणि लोक ही त्या दृष्टीने शेतीकडे आकृष्ट होतात. हा आमचा जो उद्देश होता हा त्याच्यातून साध्य होतो. धन्यवाद. नमस्कार.